नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण TCSचा जो पॅटर्न आहे, जो TCSचा अभ्यासक्रम आहे, त्याला अनुसरून आपण रेग्युलरली जे आहे विषयाने आहे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आपण आतापर्यंत फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट व MSW व इतर पदांसाठीचे आपण PYQ क्वेश्चन्स देखील पाहिलेले आहेत. आता आपण जे आहे, जे की तुमची सध्याची लेटेस्ट TCS पॅटर्ननुसारची जी पदभरती आहे त्यामध्ये विषयाने आपण प्रश्न पाहत आहोत, ज्यामध्ये यापूर्वी आपण सामान्य इंग्रजी व्याकरण व आता जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचा अभ्यास हा करता येणारा असेल. आणि आपली सिरीज ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल, कारण का यामध्ये आपण संपूर्ण काही तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून सर्व काही तुम्हाला आपण कव्हर करून देत आहोत, ज्यामुळे तुमचा बराच वेळ हा इतरितरल्या कोणत्याही पुस्तके वाचण्यामध्ये बचाव होणारा असेल. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये देखील तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न असणारे असतील, त्यामुळे जे थोडक्यात तुम्हाला या प्रश्नांचा खूप बारकाईने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला. तर या ठिकाणी प्रश्न पाहून घ्या व्यवस्थित, ज्यामध्ये एक संख्यांचे क्रम दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक संख्या शोधायची आहे. जसे की या ठिकाणी संख्याचा क्रम 9, 14, 21, त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, जी की येणारी संख्या, त्यानंतर 41 आणि 54 आहे. समोर म्हटलेलं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक भरा. आणि TCS तुम्हाला या प्रकारचे प्रश्न हे 100% विचारतेच, कारण का ह्या प्रकारचा प्रश्न हा त्यांच्या जो काही सिलेबसचा फॉर्मॅटमध्ये आहे तो दिलेला आहे, म्हणून यावर तुम्हाला या संख्याक्रममध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या संख्याक्रमात तुम्हाला हा प्रश्न फिक्स येणारा म्हणजे येणारच असेल. तर अशा प्रश्न सोडवत्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नेमकं प्रश्नांचा क्रम हा कोणत्या प्रमाणात आहे, जो का चढत्या प्रमाणात आहे का उतरत्या प्रमाणामध्ये आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जसं की या ठिकाणी एक सिरीज चालू आहे 9, 14, 21, त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे की मध्यंतरची संख्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे, किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये हा क्रम कंप्लीट असतो, परंतु शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला असतं, म्हणजे की शेवटची संख्या त्या ठिकाणी शोधायची असते. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जो आपला क्रम आहे तो एक वेळेस कळाला का, मग त्याचं आपला उत्तर जे आहे, जे की एका सेकंदामध्ये किंवा आपल्याला एका मिनिटामध्ये काढता येतं. तर आता आपण पाहू यामध्ये नेमका कोणता क्रम आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या 9 आणि 14. तर 9 आणि 14 यामधला फरक आहे का, यामध्ये कोणती संख्या ॲड होत आहे हे आपल्याला समजून घेणं अतिशय IMP आहे सुरुवातीला, कारण का या दोन संख्यामधला आपल्याला फरक कळाला की समोरील पुढील दोन संख्याचा आपल्याला सम जो की करता येतो. तर यामध्ये पाहून घ्या जो काही क्रम आहे 9 आणि 14 मधला, तर 9 मध्ये आपल्याला कोणती संख्या ॲड केल्यास 14 मिळते, तर 9 मध्ये आपण प्लस समजा 5 केलं तर प्लस 5 केल्यास या ठिकाणी आपल्याला 14 ही संख्या मिळते, म्हणजे की ही पुढची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु समजा 14 मध्ये जर आपण 5 ही संख्या ॲड केल्यास आपल्याला 21 ही संख्या मिळेल का, तर नाही. तर 14 मध्ये आपल्याला कोणती संख्या ॲड करावी लागेल की ज्यामुळे आपल्याला 21 मिळेल, तर 14 मध्ये आपण समजा 7 ही संख्या ॲड केल्यास, तर 7 ही संख्या ॲड केल्यास आपल्याला पुढची संख्या मिळू शकते का, तर हो. तर 14 मध्ये आपण 7 ॲड केल्यास आपल्याला पुढची संख्या 21 जे की मिळत आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या जो की क्रम हा 2-2 ने व इतर पदावली नियमानुसार 2-2 ने संख्या जो की वाढत जात आहे, ज्यामध्ये 5 या ठिकाणी आहे, 5 मध्ये प्लस या ठिकाणी 2 केल्यास या ठिकाणी 7 आलेला आहे, जे की 2-2 ने या ठिकाणी संख्येचा जो फरक आहे जो की वाढत जात आहे 5, 7. आता पुढील आपण समजा 7 मध्ये आपण या ठिकाणी 9 जर मिसळल्यास, म्हणजे की 2 ने वाढीव केल्यास, यामध्ये 7 मध्ये आपण 2 ने वाढीव केल्यास 9 येईल, तर या ठिकाणी आपल्याला 21 प्लस 9 केल्यास पुढची संख्या जे की 30, या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी जी संख्या कोणती असेल मग ती आहे 30, जे की ऑप्शन नंबर आपल्याला अ दाखवलेला आहे. तर ऑप्शन अ हे बरोबर आहे का नाही हे देखील तपासण्यासाठी आपण त्याच्या पुढची देखील आपण जी क्रिया आहे ती करून बघू. तर आपण 30 मध्ये आपण जे पुढची येणारी संख्या कोणती आहे आपली, तर 9 मध्ये आपण 2 ॲड केल्यास तर आपल्याला 11 हे लाभणार असेल. तर आपण या ठिकाणी 30 प्लस समजा 11 केलं तर पुढची संख्या कोणती आहे ती 41, तर 41 येणारी असेल, तर जी की पुढची संख्या आपल्याला या ठिकाणी 41 ही पाहायला मिळत आहे, म्हणून ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी हे जे की उत्तर होणार असेल. जो काही क्रम संख्येने वाढत चाललेला आहे किंवा कमी होत चाललेला आहे, यामधला फरक हा सर्व संख्यामधला फरक समान असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, तरच आपल्याला याचं अंतिम उत्तर जे की
काढता येत असतं. समजा यामधले ही क्रमवारी जर समजा मिळती जुळती नसेल, हा जो वाढता क्रम आहे संख्याचा तो जर या ठिकाणी येत नसेल किंवा तो त्या ठिकाणी मिळत जुळत नसेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर जे की त्या ऑप्शन्समध्ये असू शकत नाही. जसं की या ठिकाणी आपण 21 मध्ये 9 ॲड केल्यास आपल्याला पुढची संख्या 30 मिळाली. समजा 21 मध्ये 9 ॲड केल्यानंतर आपल्याला जर समजा 30 ही संख्या मिळत नसेल, तर या ठिकाणी हे उत्तर याचं असू शकत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कधीही तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला जे आहे फक्त संख्यामधला क्रम हा मायनस होत आहे का प्लस होत आहे का इंटू होत आहे डिवाइड होत आहे हे लक्षात ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक आपला दुसरा असा आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्या शब्दानुसार अंकवली आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर समोर एक शब्द दिलेला आहे ज्या काही संकेतिक आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे की त्याची आपल्याला संख्या ओळखायची आहे. या ठिकाणी पाहून घ्या, नॉलेज हा शब्द आहे. तर नॉलेज हा शब्दासाठी ही संख्यावली आहे, जी की के साठी 2 आहे, तर एन साठी 3 आहे, ओ साठी 5 आहे, डब्ल्यू साठी 6 आहे, एल साठी 9 आहे, तर ई साठी 0 आहे, डी साठी 0 आहे, जे साठी 1 आहे, तर ई साठी 7 आहे. असाच आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी एक संख्या दिलेला आहे, म्हणजे प्रति शब्दाला एक संख्या दिलेली आहे. तर ग्लाइडसाठी कोणता सांकेतिक येणारा असेल, तर सिंपल आहे अतिशय हा क्वेश्चन. या ठिकाणी प्रश्न सोडवताना आपल्याला जो आपला रफ कागद दिलेला असेल त्या रफ कागदावर किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही जो काही आपल्याला कच्च्या कामासाठी वापरला दिलेला असतो त्यावर आपल्याला सर्वप्रथम ही संख्या जी की शब्द आपल्याला लिहून घ्यायचा आहे, जो की ग्लाइड हा लिहून घेतलेला आहे. त्यानंतर समजा असं तुम्हाला स्पष्ट समजत नसेल तर तुम्ही या कच्च्या कागदावर देखील तुम्ही घेऊन त्यांचे योग्य ते शब्दासंख लावू शकता. जसं की जी साठी कोणती संख्या दिलेली आहे तर या ठिकाणी मागून 1 क्रमांक दिलेला आहे, तर आपण 1 क्रमांक देऊ. त्यानंतर एल साठी कोणता क्रमांक आहे, तर एल साठी जो की 1 2 3 4 5व्या क्रमांकाला आहे 1 2 3 4 5, जसं की 9. एल साठी 9 ही संख्या येणार असेल. तर आय साठी या ठिकाणी कोणतीही संख्या दिलेली नाही आपल्याला, तर आय साठी आपण 0 ही ग्राहित धरणारे आहोत. तर डी मध्ये तर जी की डी साठी कोणती संख्या दिलेली आहे, तर डी साठी ही 0 दिलेली आहे. या ठिकाणी परत 0 घेऊ आपण, जी की ग्राह्य संख्या आहे पण आपण ती या ठिकाणी धरणार आहोत. त्यानंतर ई साठी या ठिकाणी 7 ही संख्या दिलेली आहे, तर ई साठी आपण 7 ही संख्या या ठिकाणी घेणार आहोत. तर आपल्याला एकूण कोणती संख्या या ठिकाणी मिळणार आहे, तर ते आहे 190007 ही संख्या आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, जी की आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये जी की पाहायला मिळत आहे, म्हणजे की अ मध्ये 190007 ही जी संख्या आहे जी की ग्लाइड यासाठी संकेतिक येणारा असेल, म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. अशा प्रकारचे प्रश्न हे अगदी इझी असतात, परंतु आपण गोंधळून न गेल्यास त्याचं आपण योग्य त्या पद्धतीने जे आहे उत्तर शोधू शकतो. अगदी कमी वेळेमध्ये आणि अचूक पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार असेल. आणि भरपूर जर तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जेणेकरून तुमचा वेळ हा त्या ठिकाणी खूप खर्चणारा असेल आणि तुम्ही इतर प्रश्नाकडे फोकस करू शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे लेंथी टाईपचे क्वेश्चन्स हे भरपूर प्रमाणात TCSGK परीक्षेमध्ये विचारत असतं. जर मित्रांनो तुम्ही DMRच्या कोणत्याही पदाकरता अर्ज करत असाल आणि त्यासाठी जर तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही क्रॅश कोर्स मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आपण दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फार्मा, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, त्यानंतर MSW व लायब्रेरियन व इतर सर्व पोस्टसाठी आपण टेक्निकल व नॉन टेक्निकल आपण बनवून ऑलरेडी ठेवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकदम परीक्षाभिमुख अशी महत्त्वपूर्ण नोट्स व त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत व टेक्निकलमध्ये तुम्हाला 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक व त्यासोबत आपण PYQ देखील जेवढे काही आपल्याकडे उपलब्ध आहे, जसं की लॅब टेक्निशियनचं आपल्याकडे उपलब्ध आहे, फार्माचं उपलब्ध आहे, तर ते संपूर्ण काय त्या ठिकाणी मिळवून घेऊन तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता, ज्याद्वारे तुमची 100% जे कोणालाही DMRची ही परीक्षा पहिल्या प्रथम पत्रामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी तर आपलं सर्टिफिकेट नक्की रेफर करा, कारण का आपण परीक्षामध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असंच आपण संभव सर्व काही इन्क्लूड करून देत असतो. व त्यासोबतच आपल्याला 2023 साली देखील DMRचे जेवढे काही आपले विद्यार्थी लागलेले आहेत जे याच्या प्रिव्हियस एक्झाममध्ये, त्यांचं देखील आपण जे काही नोट्स होते ते आपण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला मिळवायचं असेल लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्याची सध्याची आपण ऑफर प्राइस फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, तर तुम्हाला ज्यांना कोणालाही घ्यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आपण सोडू, पुढील प्रश्नाकडे वळू आपला. तर पुढचा प्रश्न असा आहे, जर माणसाला कुत्रा म्हटले,
कुत्र्याला मांजर म्हटले तर मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले तर बुद्धिमान प्राणी कोण असेल? तर यापैकी बुद्धिमान प्राण्याचा आपला क्रम जो की शोधायचा आहे या ठिकाणी. तर सर्वात बुद्धिमान प्राणी तर हा मनुष्यच आहे, परंतु या ठिकाणी जो की क्रमवारी दिलेली आहे त्यामुळे आपला त्या क्रमाने जाणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जसं की माणसाला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर माणसाला या ठिकाणी जो की कुत्रा म्हटला म्हणजे माणसा इक्वल टू कुत्रा. त्यानंतर कुत्र्याला काय म्हटलं आहे, तर कुत्रा हा मांजर आहे, तर कुत्रा इक्वल टू मांजर आपण लिहून घेऊ. त्यानंतर मांजराला काय म्हटलं आहे या ठिकाणी, तर मांजराला जे आहे या ठिकाणी उंदीर म्हटलेलं आहे, मांजराला उंदीर म्हटलेलं आहे. त्यानंतर उंदराला काय म्हटलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, तर उंदीर इक्वल टू गाढव, उंदीर इक्वल टू गाढव. तर बुद्धिमान प्राणी कोण असेल यापैकी, तर बुद्धिमान प्राणी कोण असेल असं म्हटलेलं आहे. तर माणसाला कुत्रा या ठिकाणी संबोधलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की बुद्धिमान प्राणी हा कोणता आहे. त्या कारणास्तव जे की माणूस, आता या ठिकाणी शेवटची जोडी जी बनणारी असेल कोणती, तर ती आहे माणूस आणि बरोबर उंदीर, शेवटची जोडी जी की उरलेली. तर या ठिकाणी ही शेवटची जोडी म्हणजेच की या ठिकाणी माणूस बरोबर उंदीर, म्हणजेच की या ठिकाणी जो सर्वात बुद्धिमान प्राणी होणार असेल जे की ऑप्शन नंबर क, उंदीर हा जो आहे सर्वात या ठिकाणी बुद्धिमान प्राणी होणारा असेल. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं जे आहे उत्तर थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की पुढचा प्रश्न आपला प्रश्न 14 असा आहे, मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर एकूण त्या रांगेमध्ये किती मुले आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर एकूण आपला मुलांची त्या ठिकाणी संख्या पाहावी लागणारी असेल. त्यानंतर जे आहे त्यांचा आपण जो की टोकाचा क्रमांक आपला जे काही रांगेत एकूण किती मुले आहेत हे आपला काढता येणार असेल. तर सुजितचा क्रमांक किती आहे पाहून घ्या. सुजितचा एका टोकाकडून सुजितचा क्रमांक पहा. सुजितचा एका टोकाकडूनचा जो क्रमांक आहे, एका टोकाकडून कितवा क्रमांक आहे सुजितचा, तो आहे 25वा आहे, 25वा नंबर आहे. आणि दुसऱ्या टोकाकडून त्याचा 27वा आहे, तर दुसऱ्या टोकाकडून कितवा आहे, 27वा क्रमांक आहे त्याचा. एका टोकाकडून 25वा तर दुसऱ्या टोकाकडून 27वा क्रमांक आहे. तर आपल्याला एक या ठिकाणी सूत्र आहे जे की आपल्याला वापरावं लागणार असेल आणि सूत्र हे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे की खूप इम्पॉर्टंट भूमिका बजावतात. तर यामध्ये जो सूत्र आहे ते लक्षात ठेवून घ्या, ज्यामध्ये एका टोकाकडून अधिक दुसऱ्या टोकाकडूनची संख्या पुन्हा ब्रॅकेट ऑफ -1 आणि जे काही त्यामध्ये एकूण संख्या जे की येणारी असेल, जे आपल्याला या सूत्रामध्ये बसवल्यानंतर निघणारी संख्या असेल, ज्यामध्ये 25वा आहे प्लस 27 -1, आता हे ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ आपण, -1 बरोबर एकूण संख्या जी की आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या, जर समजा आपण 25 प्लस आपण जर 27 केलं तर त्या दोघांची बेरीज करून जे की मायनसमध्ये जो आपला 1 या ठिकाणी दिलेला आहे, जो मायनसमध्ये आपला 1 दिलेला आहे तो आपला त्या ठिकाणी मायनसमधून तो 1 जो आहे तो त्या ठिकाणी मायनस करून घ्यायचा आहे. जसं की आपण 25 प्लस आपण जर 27 केलं तर या ठिकाणी जे आपल्याला किती उत्तर मिळतं ते आहे 52. ते आहे 52 मधून समजा आपण 1 मायनस केलं तर या ठिकाणी किती होईल 51. म्हणजेच की एकूण त्या रांगेमध्ये मुलांची जी संख्या आहे, जी एकूण मुलांची संख्या आहे किती आहेत, तर ते आहेत ऑप्शन नंबर क, जे की एकूण 51 मुले त्या रांगेमध्ये आहेत. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तुम्हाला थोडक्यात ह्या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जातात, याहून अधिक तुम्हाला कोणतेही प्रश्न परीक्षेत येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा जर तुम्हाला भरपूर सराव करायचा असेल तर तुम्ही आपलं टेस्ट सिरीज हे नक्की मिळवा. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न भरपूर सोडून दिले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सचे देखील
अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMR ची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही सेलरला मेसेज करा, मिळवून घ्या, ज्याद्वारे तुमची 100% आणि पक्की तयारी होणारी असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, पुढील जोड्यामधील विसंगत जोडी ओळखा. तर विसंगत म्हणजेच की गटात न बसणारी जोडी, जी की इतरांपेक्षा वेगळी जोडी आहे. तर या ठिकाणी जोड्या पाहून घ्या, जोड्यामधला फरक समजून घ्या, त्यानंतर जे आहे तुम्हाला आपोआप या प्रश्नाचं उत्तर जे की शोधता येईल किंवा काढता येईल. तर यामध्ये कोणता फरक दिलेला आहे बरं, तर या ठिकाणी प्रत्येक जोडीमधला फरक पाहून घ्या की कोणता बदल केल्यानंतर त्यांचा फरक हा साम्य दर्शवत आहे. तर यामध्ये पाहून घ्या, जेव्हा आपण 46 आणि 29 यामधला आपण फरक पाहतो त्यावेळेस काय होतं, जर समजा आपण अशी कोणती संख्या आहे जी की दोघांमध्ये कॉमन दर्शवत आहे. 46 मध्ये समजा आपण मायनस केलं, 46 मधून आपण 29 ही संख्या येण्यासाठी कोणती संख्या मायनस करावी लागेल. समजा आपण 46 मधून 10 मायनस केलं तर जी की 36 ही संख्या जी की कॉमन संख्या आहे, परंतु या ठिकाणी ही पुढील संख्या आपल्याला प्राप्त होत नाही. जसं की आपण 57 मधून समजा आपण 10 मायनस केलं तर या ठिकाणी ही देखील संख्या मिळत नाही, परंतु आपण 57 मधून 12 जर मायनस केलं तर आपल्याला या ठिकाणी जी की कॉमन संख्या पुढची देखील मिळत नाही. त्यामुळे आपण आता मोठी संख्यामधून छोटी संख्याचा आपण जे की सम काढण्याचा प्रयत्न करू. तर 69 मधून आपण वजा 12 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी 57 ही म्हणजे की एक जोडी समान होणारी संख्या मिळेल, म्हणजे की यामध्ये 12चा फरक आपण वर्तावू शकतो. तर पुढच्या संख्येमध्ये देखील 12चा फरक येऊ शकतो का, तर मोठी संख्या कोणती आहे 59 मधून आपण 12 केल्यास आपल्याला 47 ही संख्या मिळत आहे का, हो, तर या ठिकाणी मिळत आहे. आणि तीच आपण तो जो संख्यातला फरक आहे तो समोर मिळत आहे का ते देखील पाहू आपण. 73 मधून मायनस आपण 12 केल्यास आपल्याला 61 मिळत आहे का, तर हो, तर या ठिकाणी 73 मधून 12 मायनस केल्यास आपल्याला जी की 61 ही संख्या मिळत आहे. परंतु जो आपला ऑप्शन नंबर अ आहे या ठिकाणी 46 मधून आपण 12 मायनस केल्यास आपल्याला जी की 29 ही संख्या जी की मिळत नाही आहे. तर यामुळे ही जी आहे ही संख्या किंवा ही जी जोडी आहे ती विसंगत जोडी आहे, यापैकी गटात न बसणारी जोडी आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, तर आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार असेल. तर या ठिकाणी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजचा वार हा शुक्रवार आहे म्हटलं आहे, तर मी याला कच्च्या कागदावर लिहून घेईल. प्रश्न 6 आपला, तर आजचा वार हा कोणता आहे, आजचा वार हा शुक्रवार आहे. तर 24व्या दिवसानंतर म्हटलं या ठिकाणी 24व्या दिवसानंतर कोणता वार असेल. तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस आपल्याला एक माहिती असणं आवश्यक आहे की प्रत्येक आठवड्याला जे आहे किती 7 दिवस असतात, प्रत्येक आठवड्याला 7 दिवस असतात, राईट. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 24 दिवस म्हटलं आहे. या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे की 24 दिवसानंतरचा वार काढायचा आहे, 24 दिवसानंतरचा. तर आपल्याला 24 या ठिकाणी 24/7 या पद्धतीनं करू शकतात किंवा 24/7. आता याला जे आपल्याला त्या दिवसांमधून त्याची गळती करून घ्यायची आहे. जसं की आपण 24 दिवस आहेत, 24 दिवसानंतर पुढचा दिवस म्हटला आहे, म्हणजे 24 दिवसामध्ये जेवढे का आठवडे आलेत त्याचं आपल्याला डिवायडेशन करून घ्यावं लागणार असेल. जसं की आपण 7 ने 24ला भागलं तर 7 त्रिक या ठिकाणी आपल्याला 21 लाभणार असेल आणि उरलेली बाकी म्हणजेच की
3 दिवस जे की उरलेली बाकी म्हणजे जे की येणारे पुढील दिवस. तर या ठिकाणी काय म्हटलं आपला की 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल असं म्हटलेलं आहे. तर 24व्या दिवसानंतर जे उरलेले 3 दिवस आहेत त्या 3 दिवसामधला शेवटचा वार हा आपल्याला जो की 24 दिवसानंतरचा वार असणारा असेल. त्या ठिकाणी काय म्हटलं आहे की शुक्रवार. तर शुक्रवारमध्ये आपल्याला हे 3 दिवस ॲड करावे लागणारे असतील. म्हणजेच की कोणते, तर शनिवार, त्यानंतर रविवार आणि त्यानंतर आहे सोमवार. म्हणजे सोमवार हा आपला तिसरा दिवस जे की शेवटचा दिवस म्हटलेला आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब हे उत्तर होणार असेल. तर आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार असेल, तर तो आहे सोमवार. तर सोमवार हा असणारा असेल. जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न मिळाला की डायरेक्टली तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे जो की 24व्या दिवसानंतर एकूण दिलेली संख्या त्याला आपला जेवढे काय आठवडे आहेत त्या आठवड्यानं त्याचं डायरेक्ट डिवायडेशन करून घ्यायचं आणि उरलेली जी बाकी आहे ती त्या दिवसांमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आणि जे येणारा शेवटचा दिवस आहे जो की या ठिकाणचा तो आपला फायनलचा वार असणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी हे उत्तर होणार असेल. म्हणजे थोडक्यात काय, तर सोमवार हा आपला शेवटचा दिवस असणारा असेल 24व्या दिवसानंतरचा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 7वा प्रश्न असा आहे, 200च्या पुढची 5वी विषम संख्या, 6वी समसंख्या, 8वी विषम संख्या यांची बेरीज किती. तर पाहून घ्या, प्रश्न दिसायला खूप मोठा वाटत आहे, प्रश्न दिसायला खूप अवघड पण वाटतो, पण हा प्रश्न एवढा सोपा आहे की नाही, अगदी तुम्ही सेकंदामध्ये काढू शकता. तर प्रश्न काय आपल्या या ठिकाणी म्हटलेला आहे, तर आपण प्रश्न आधी समजून घेऊ. प्रश्नामध्ये पहा काय म्हटलेलं आहे की 200च्या पुढची 5वी विषम संख्या, 6वी समसंख्या आणि 8वी विषम संख्या. तर 200च्या पुढची विषम संख्या कोणती आहे, तर 200च्या पुढची विषम संख्या कोणकोणती आहेत पाहून घ्या. तर ती आहे 201, त्यानंतर 203, त्यानंतर आहे 205, त्यानंतर आहे 207 आणि त्यानंतर 209. 1 2 3 4 5 आणि 5वी ही काय झाली, तर विषम संख्या. त्यानंतर 200च्या पुढची समसंख्या कोणती आहे, तर ती आहे 202, त्यानंतर आहे 204, त्यानंतर आहे 206, त्यानंतर आहे 208, त्यानंतर आहे 200, त्यानंतर 210, 8 नंतर 210, त्यानंतर 212. ही 12 म्हणजे काय, ही 6वी समसंख्या आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे की 200च्या पुन्हा 8वी विषम संख्या म्हटलं आहे या ठिकाणी. तर 8वी विषम संख्या कोणती आहे पाहून घ्या. तर या ठिकाणी आपण 5 पर्यंतच्या जर घेतलेल्याच आहेत, 201, 203, त्यानंतर 205, त्यानंतर 207, त्यानंतर 209, त्यानंतर संपूर्णची संख्या कोणती असेल, त्यानंतर 211, राईट, त्यानंतर 211, त्यानंतर पुढची संख्या 213 आणि 215. तर या ठिकाणी शेवटची संख्या 8वी विषम संख्या कोणती आली आहे, तर 215 ही आलेली आहे. त्यानंतर आपला पुढे काय म्हटलेलं आहे की यांची बेरीज किती. तर जे काही आपल्याला विषम, सम, विषम ही जी संख्या आपल्याला शेवटची संख्या मिळाली आहे तर त्यांची आपल्याला फायनली बेरीज करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 209 ही 5वी आहे, 212 जी की आपल्याला या ठिकाणी मिळालेली 6वी समसंख्या आहे, त्यानंतर 8वी विषम संख्या 215. तर या आपल्याला तिघांची या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे. तर 201 आपल्याला करून घ्यायचं आहे, प्लस 212 करायचं आहे, त्यानंतर 215 करायचं आहे. जे काही या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर येईल, जे काही यांची सर्वांचीच जी काही फायनल बेरीज केल्यानंतरचा, तर ते आपलं या ठिकाणी फायनल उत्तर येणार आहे. तर आपण यांच्या तिघांचीही बेरीज करून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला याचं फायनल उत्तर मिळणार असेल. तर या ठिकाणी समजा आपण तिघांची बेरीज केली, 209, 212 आणि 215, तर जे की या ठिकाणी 636 जे की आपल्याला या सर्वांची बेरीज मिळणारी असेल. जे की आपल्याला ऑप्शन नंबर कितीमध्ये पाहत मिळत आहे, जे की ऑप्शन नंबर ब, म्हणजे की ऑप्शन नंबर ब ह्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर असे या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा सोडावा करावा लागणार आहे. तर प्रश्न दिसायला खूप मोठा आहे, परंतु समजून घेतला तर अतिशय सोपा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं जे आहे उत्तर काढता येणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 7 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर आता आपण या प्रकारचेच रेग्युलरली आपण व्हिडिओज पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि जे कोणी विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल, तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि सर्व काही 100% ट्रस्टेड आणि अतिशय क्विक पद्धतीने तुम्हाला ते प्रोव्हाइड करून दिल्या जाणार आहे, जेणेकरून तुमची परीक्षाची A to Z तयारी होणारी असेल आणि DMRच्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगलं आणि भव्य एक यश मिळवू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.